फुकाटमध्ये जुगाड बनवलेले, ना त्याला बॅटरीची गरज ना मोटरची गरज। नमस्कार शेतकऱ्यांनो, आज मी ड्रिंचिंग करता एक जुगाड बनवलेले आहे आणि जुगाड असं बनवले की काही खर्च नाही आहे। फुकाटमध्ये जुगाड बनवलेले, ना त्याला बॅटरीची गरज ना मोटरची गरज। कारण ड्रिंचिंग करता असताना अनेक अडचणी येतात। अडचण अशी येते की खतं ज्यावेळेस आपण मिक्स करतो ती खतं ते पंपामध्ये गुंततात आणि पंपाचा खर्च वाढतो। खर्च वाढता असताना 200-300 रुपये आणखी खर्च वाढतो। त्याकरता मी एक शानदार आणि बिगर बॅटरी आणि बिगर खर्ची जुगाड बनवलेले ते मी जुगाड तुम्हाला दाखवतो। आणि सर्व शेतकरी माझं म्हणणे असे की जुगाड बनवा, जुगाडाशिवाय शेती होऊ शकत नाही। तुम्हाला एक जुगाड दाखवतो मी आता। हे बघा, पंप घ्यायचा, पंप खाली पंप असलाय, खराब झालेला पंप घ्यायचा आणि पंपाला खालनं खोलायचं। हे बघा, त्यातली मोटर काढलेली मी, हे पहा मोटर काढलेली, मोटर काढून ठेवलेली आणि याच्याकरता फक्त एवढं 3 वस्तू लागतात। एक 16 mm चा पाईप, एक 16चा ठिबकचा एल्बो, एक जॉईंट आणि एक कॉक। आता कसं फिट करा सांग दाखवतो तुम्हाला। हे पहा, एक एल्बो घ्यायचा, असा एल्बो घेतल्याची आणि त्याचं खाली बसवायचं यामध्ये। कसं एल्बो बसवायचं बघा, त्याला होल पाडून, होल पाडले असं याची पहिले होल असतं याच्यात। हा एल्बो बसवा 16 mm चा, त्याला एक पाईप घ्यायचा 16 mm चा छोटासा, याला एक फिट बसवायचा। ज्या बाजूने होल आहे हे होल, त्या बाजूने ती होल फिट करायचं आणि जर पाणी गळत जर असलं याच्यामध्ये त्याला आतून MC लावा आतून। हे बा आतून कसं बसलेलं आहे, हे पहा। MC बसवले आणि पाणी टाकलेले आणि बसवल्याचे थोडा पाईप घ्यायचा, याला परत एक जॉईंट टाकायचा, 16 mm चा जॉईंट टाकायचा। जॉईंट टाकल्याच्या नंतर हा एक पाईप आहे, हिरवा पाईप आहे बघा, असा एवढाच पाईप घ्या, जास्त घ्यायचा नाही। याला असा फिट करायचा। हा झाला का फिट। याला असला कॉक येतो, कॉक 16 mm चाच कॉक घ्यायचा छोटासा। इथे तुमचा ठिबकचा कॉक सह चालतो आणि हा पण चालतो। याच्यामध्ये 16 mm थोडा पाईपाचा टोकू टाकायचा, एवढा एवढा इथं बसवायचा, फिट करायचा। आणि हा एक पाईप घ्यायचा, हा UPVC पाईप आहे, सर्वात छोटा UPVC 16 mm चा। हे पहा 16 mm चा ठिबकचा पाईप आहे आणि त्याला फिट करून द्यायचा। हा पाईप वजनाला हलकं आहे, याच्यात बॅटरी नसल्यामुळं वजन हलकं झालं, मोटर नसल्यामुळं वजन हलकं झालं आणि वापरायला सर्वात बेस्ट। आता याचं तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो, कसं ठिबकला कसं तुमचं ड्रिंचिंग कसे होते। याच्यात खतं सुद्धा ड्रिंचिंग करता येतात, मकाला ड्रिंचिंग करतो आपण त्याला येतं, ऊसाला सर्वात एक नंबर ऊसाला ड्रिंचिंग करायला हे सर्वात बेस्ट। तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवतो, चला। तेव्हा तुम्हाला ड्रिंचिंग कसं करायचं दाखवतो मी। याच्यामध्ये खतं भरलेली आहेत, खतं गाळायची गरज नाही, काही नाही, पाणी कुठलंही चालतं, कारण याला मोटार नाही, हे डायरेक्ट ड्रिंचिंग होते। हे पाहता, हे ड्रॉपर आहे म्हणजे कॉक, हे सरळ करायचं बघा, दाखवतो मला ट्रायल मध्ये। हा ऍडजस्ट करायचं, जसं लागेल तसं ऍडजस्ट करायचं, त्याला कमी पाहिजे कमी आहे बघा।
ज्याला कमी करायचे त्यांनी अजून कमी करा बघा. पुढे पुढे ज्यांना जास्त खत सोडायचंय त्यांनी जास्त सोडावं. ते पटपट पटपट चालतं. जास्त खत वायाला जातं. त्याच्याकरता काय थोडं थोडं कॉक चालू करायचा नॉर्मल. एवढं सगळं कमी करा.